भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयाची मदत तर कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याच्या लेखी आश्वासनानंतर मृतकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे। 24 जानेवारीला जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये स्फोट होऊन 8 लोकांचा मृत्यू झाला तर 5 लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। मात्र हा अपघात कंपनी प्रबंधकांच्या चुकीमुळे झाला असल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी मृतकाचे मृतदेह आयुध निर्माण कंपनीच्या गेटवर घेऊन येत आंदोलन केले। तर जोपर्यंत मृतकांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयाची मदत घोषित होत नाही आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेत नाही तोपर्यंत मृतकावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेत आंदोलनाला सुरुवात केली। तर आंदोलनस्थळी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे, आमदार नरेंद्र भोंडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलनाच्या मागण्या लेखी स्वरूपात पूर्ण करण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे। आंदोलन शांत झालेलं आहे। काय नेमक्या मागण्या होत्या मान्य झालेल्या? इथे 3 मागणी होती त्यांची की यांना 1 करोडपर्यंत कॉम्पन्सेशन भेटला पाहिजे। तर त्या कॉम्पन्सेशनबद्दल त्यांनी लेखी स्वरूपात दिला। नोकरीबद्दल सुद्धा CMD साहेबांनी अश्योर केला। तिसरा मुद्दा होता जे इंजर्ड आहे त्यांचा उपचार MIL तर्फे झाला पाहिजे, ते सुद्धा त्यांनी एक्सेप्ट केला आणि 5 लाखाच्या कॉम्पन्सेशन जे इंजर्ड आहे त्यांना दिला पाहिजे ते एक्सेप्ट केलेलं आहे। बाकी सेफ्टी संदर्भात काही मागणी होती की याच्या इंडिपेंडेंट ऑडिट झाला पाहिजे, इंडिपेंडेंट इन्क्वायरी झाली पाहिजे, ते सुद्धा CMD साहेबांनी एक्सेप्ट केलेलं आहे। आणि लेखी स्वरूपात जे गावकरी लोक होते आणि जे एम्प्लॉई होते आणि जे अप्रेंटिस लोक जे होते तिघांना दिलेलं आहे लेखी स्वरूपात। त्यामुळे त्यांनी आंदोलन आता मागे घेतला आणि फॅक्टरीची सुरळीत फॅक्टरी आता चालू आहे। गावकऱ्यांचं म्हणणं होतं की 14 जे आहेत दोषी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। काय त्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? त्याच्या प्रोसिजर ते AD दाखल केलेली आहे आणि इंडस्ट्रियल सेफ्टीचा एक ऑडिट इथे चालू आहे। त्याचबरोबर आम्हीसुद्धा एक स्पेशल टीम नेमले आहे ज्याच्यामध्ये क्राईम ब्रांचचे लोक, सिक्युरिटी ब्रांचचे लोक आणि इतर एक्सपर्ट आहे। FSLची टीम, नागपूर FSLची टीम बोलवले होते, त्यांनीसुद्धा आपली तपास सुरू केलेली आहे। जसेच आम्हाला जे दोषी आहे कोणामुळे झाला तर त्याच्यावर FIR करून कारवाई करू। आयुध निर्माणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आतापर्यंत आंदोलन सुरू होतं, नेमकं काय आतापर्यंत निष्पन्न झालं आणि काय म्हणजे मागण्या पूर्ण झाल्या? सर्वप्रथम भंडारा ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या या हादसामध्ये जे शहीद झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि कालपासून सरकारसोबत, प्रशासनासोबत चर्चा चालूच होत्या, पण अजूनपर्यंत काही ठोस असा डिसिजन झालेला नाही। आता आम्ही आंदोलनावर सगळेजण, गाववासी तसेच इथले कर्मचारी बसले आणि या सरकारची काळपिलवणी केली आणि त्याच्यानंतर हे जेही हास्यामध्ये दिवंगत झाले त्यांना 50 लाख रुपये देऊ आणि 50 लाख रुपये मंजुरीकरता पाठवू आणि त्यांच्याच जे रिश्तेदार राहतील त्यांना आपण नोकरीमध्ये समाविष्ट करू असं त्यांनी लिखित स्वरूपामध्ये दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं है। IND डेवलपमेंट फेडरेशन का राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य। साथियों, बड़े दुखद घटना हमारे निर्माणी में घटी है। यही निर्माणी नहीं तो हमारे आयुध निर्माणी के इतिहास में दुखद घटना घटी है जिसमें हमारे 8 कर्मचारियों को शहीद होना पड़ा और 5 कर्मचारी इंजर्ड है। पर कल इस विषय को लेकर हमने पहले 8:30 बजे तक के पूरे कैजुअल्टी ये निकाल लेने के बाद में 8:30 बजे से लेकर आंदोलन किया था कि हमारे जो कर्मचारी है उनको, जो कर्मचारी हमारे जो शहीद हुए उनको 1 करोड़ रुपया का डिस्ग्रेशिया पेमेंट मिलना चाहिए। साथ ही साथ जो हमारे कर्मचारी इंजर्ड है उनको 50 लाख रुपए मिलना चाहिए और साथ ही साथ हमारे जो शहीद कर्मचारी उनको स्थायी सरकारी नौकरी मिलनी चाहिए। इस बात को लेकर हमारा आंदोलन चला था और अभी आपको यह बताते हुए अच्छा लग रहा है कि हमारे को प्रशासन ने 25 लाख रुपए मिल के तरफ से तथा 25 लाख रुपए एसग्रेशिया का जो पेमेंट हुआ उसके मार्फत हमारे को 50 लाख रुपए हमारे शहीद कर्मचारी को देने का लिखित में आश्वासन दिया है। साथ ही साथ जो हमारे शहीद कर्मचारी हैं उनके परिवार के एक आश्रितों को नौकरी देने का आश्वासन दिया है। साथ ही साथ हमारा जो कर्मचारी जो ट्रेनी कर्मचारी था उसके भी परिवार के आश्रित को नौकरी देने का आश्वासन दिया है। साथ ही हमारे जो कर्मचारी जो इंजर्ड हुए उनको 5-5 लाख रुपए
यहाँ से जाने के बाद में देने का ऐसा हमारे जो CMD साहब है उन्होंने हमारे को लिखित में ऐसा आश्वासन दिया। धन्यवाद। तर या अपघातासंदर्भात चौकशी समिती गठीत करण्यात आली असून चौकशी समितीच्या अहवालानंतर जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे।